मॉर्निंग. मागच्या लेक्चरला आपण चॅप्टर सुरू केलेला प्लांट टिश्यू अँड अनाटॉमी. तर त्याच्याबद्दल जरा थोडंसं डिस्कशन आपण केलेलं. त्या डिस्कशनमध्ये आपण बघितलेलं व्हॉट इज टिश्यू आणि अनाटॉमीचा कुठला पार्ट आपल्याला महत्त्वाचा आहे त्या सुद्धा गोष्टी आपण बघितल्या. डेफिनेशन दिल्या. पुन्हा एकदा जर आपल्याला थोडंसं रिपीट करायचं झालं तर टिश्यू म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तीन गोष्टी समान असल्या पाहिजे. एक, स्ट्रक्चर किंवा शेप ऑफ अ सेल्स. टिश्यू काय असतो, ग्रुप ऑफ सेल असतो, बरोबर. आणि त्या ग्रुपमध्ये काय सेम असलं पाहिजे, मोस्टली शेप सेम असतो. दुसरं काय असतं, ओरिजिन त्याचा सेम असतो, कॉमन ओरिजिन असतं. आणि तिसरं काय असतं, फंक्शन. या तीन गोष्टी सेम असल्या की त्या सेल्सच्या ग्रुपला आपण काय म्हणतो, तर टिश्यू असतो, बरोबर. आणि दुसरा शब्द आपण बघितला होता अॅनाटॉमी. अॅनाटॉमी इज अ स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर्स. आपल्या बॉडीमध्ये कुठल्या प्रकारचे स्ट्रक्चर आहेत किंवा प्लांट बॉडीमध्ये कुठल्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आहेत ते सगळे स्ट्रक्चर स्टडी करणं म्हणजे ती त्याची काही झाली अॅनाटॉमी. म्हणजे हाऊ दिस बॉडी इज फॉर्म्ड ऑफ, व्हॉट आर द डिफरंट स्ट्रक्चर्स. आपण काल मागच्या लेक्चरला एक फ्लो चार्ट पण बघितलेला. त्या फ्लो चार्ट मध्ये आपण बघितलं होतं बायोमॉलिक्युल्स होते. बायोमॉलिक्युल्स अनेक एकत्र येतात आणि त्याची सेल तयार होते, बरोबर. सेल तयार झाले की त्या अनेक सेल एकत्र येतात आणि त्याचा टिश्यू तयार होतो. अनेक टिश्यू, वेगवेगळे टिश्यू एकत्र आले की त्याचा काय तयार होतो, ऑर्गन. आणि हे सगळे ऑर्गन एकत्र आले की ऑर्गन सिस्टीम तयार होते. आणि अनेक ऑर्गन सिस्टीम एकत्र आल्या की पूर्ण ऑर्गॅनिझम तयार होतो. तर ह्या ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये काय असतं, तर ऑर्गन्स असतात, सॉरी ऑर्गन सिस्टीम असते म्हणा. आणि ऑर्गन सिस्टीमच्या आतमध्ये काय असतात, ऑर्गन असतात. ऑर्गनच्या आतमध्ये टिश्यू असतो. असं करत करत आपल्याला आतमध्ये जे काही टिश्यू आहे त्याचा सुद्धा स्टडी करणं म्हणजे काय असतं, अॅनाटॉमी. तर बघूया प्लांट टिश्यू मध्ये आपण जरासं डिटेलमध्ये स्टडी करायचा प्रयत्न करूया. प्लांट टिश्यू. प्लांट टिश्यू कॅन बी डिवायडेड इनटू द टू डिफरंट ग्रुप्स. पहिल्यांदा आपण प्लांट टिश्यू काय करत असतो, दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड करतो. एक आहे मेरिस्टेमॅटिक टिश्यू, मेरिस्टेमॅटिक टिश्यू, आणि दुसरा आहे परमनंट टिश्यू, परमनंट टिश्यू. दोन प्रकारचे टिश्यू आपल्याला इथं बघायला मिळतील. दोन ग्रुप आपल्याला असलेले बघायला मिळतील. मेरिस्टेमॅटिक टिश्यू हा सुरुवातीचा असतो, इनिशियल असतो, सेल डिव्हिजन असते. आणि परमनंट टिश्यू मध्ये सेल डिव्हिजन होत नाही. एवढा साधा सिंपल फरक असलेला बघायला मिळतो. त्याच्यातला पहिला जर बघितला आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मेरिस्टेमॅटिक टिश्यू. In this meristematic tissue, the cells are, ज्या सेल्स आपल्याला असलेल्या बघायला मिळतात, सेल्स आर लाईव्ह. त्या पहिल्या सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, सगळ्या ज्या सेल्स मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये असतात त्या काय असतात, लाईव्ह असतात, जिवंत असतात. ठीक आहे. म्हणजे दे आर परफॉर्मिंग द फंक्शन, दे आर हॅव्हिंग अ मेटाबॉलिझम विथिन इट. मेटाबॉलिझम इज कंटिन्यूड विथिन द सेल. Or cytoplasm is rich in the different kinds of the metabolic activities. त्याच्यामध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी जास्त होत असतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो, लाईव्ह असतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची, देयर इज अ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन तर काय होत असते, सेल डिव्हिजन होत असते. दिस इज द की कॅरेक्टरिस्टिक ऑफ द मेरिस्टेमॅटिक टिश्यू. सेल डिव्हिजन, इट मीन्स cells undergoes a division. If there is a single cell, this cell will divide into the two different cells or two daughter cells. Different म्हणण्यापेक्षा daughter cells आहे. These may be having the same function or may be having a different function. That doesn't matter because one cell may develop into the one type of a tissue and another cell will develop into the another type of a tissue. एक सेल एका ठराविक अशा टिश्यू मध्ये डेव्हलप होईल म्हणून त्याचा फंक्शन वेगळं असेल, आणि दुसरी सेल जी आहे ती दुसऱ्या सेल मध्ये, दुसऱ्या टिश्यू मध्ये डेव्हलप होईल म्हणून तिचं फंक्शन वेगळं असू शकतं, शेप सुद्धा वेगळे असू शकतात. सो दिस स्पेसिफिक ओरिजिनल सेल which have a ability of a division, it is called as a meristematic cells or a meristematic tissue. या टिश्यू मध्ये ज्या सेल्स असतात त्या लाईव्ह असतात, सेल असतात त्या सेल डिव्हिजन मध्ये जातात. आता याच्यासाठी यांना काय असतं, वेगवेगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असलेल्या बघायला मिळतात. याचा जर आपण जर थोडासा विचार केला मेरिस्टेमॅटिक टिश्यूचा आणि त्या मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये नेमकं काय असतं हे जर आपल्याला जरा थोडंसं बघायचं झालं
तर आपण जरासं बघूया. जर आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यूचा विचार जर केला तर मोस्टली these मेरिस्टेमॅटिक टिश्यू have a cells which are compactly arranged. त्यांच्यामध्ये काय असतात? कॉम्पॅक्ट अरेंजमेंट असते. प्रॉमिनंट न्यूक्लियस असतो. बघा काय असतं? कॉम्पॅक्ट अरेंजमेंट असते. अरेंजमेंट हे सुरुवातीचे असतात म्हणून कॉम्पॅक्ट असतात. देयर इज नो गॅप बिटवीन द स्पेसिफिक टाइप ऑफ अ सेल. सेल्सच्या मध्ये गॅप अजिबात तुम्हाला बघायला मिळणार नाही. बिकॉज हे कशामुळे असू शकतं? बिकॉज सेल इज अंडरगोइंग अ कंटिन्युअस सेल डिव्हिजन. सेल काय करते? कंटिन्युअस सेल डिव्हिजन मध्ये जाते आणि म्हणून जो सेल नवीन तयार होणार आहे ती सेल काय होते? इथंच लगेच एकदम फिट एकमेकांमध्ये गॅप न ठेवता जवळ येतात. कारण त्याच्यामध्ये सेलचा नंबर काय असतो? जास्त असतो. कंटिन्युअसली वाढत असतो. म्हणून जरी स्पेस चुकून जरी राहिला तर तो इमिडिएटली लगेच काय केला जातो? नवीन सेल्स न भरून काढला जातो. म्हणून त्याच्यामध्ये गॅप असलेला बघायला मिळत नाही. देयर इज नो इंटरसेल्युलर गॅप और इंट्रासेल्युलर गॅप्स. पहिला मी आता रॅन्डम स्ट्रक्चर काढतो किंवा आपल्या पुस्तकामध्ये जर बघितलं तर तुम्हाला पॉलिगॉनल स्ट्रक्चर दिलेलं बघायला मिळेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की कॉम्पॅक्ट अरेंजमेंट असलेली बघायला मिळते. देयर इज नो गॅप बिटवीन द सेल. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे कॉम्पॅक्ट अरेंजमेंट असते. नो इंट्रासेल्युलर गॅप्स. नो इंटरसेल्युलर गॅप. इंटरसेल्युलर गॅप आपल्याला कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळणार नाही. दे आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड. दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर. एकमेकांच्या जवळ आपल्याला असलेले बघायला मिळतात. शेप जर बघितला सेलचा तर सेल इन केस ऑफ शेप दे आर ऑफ डिफरंट शेप. त्यांचे शेप सुद्धा वेगवेगळे आपल्याला असलेले बघायला मिळतात. कुठल्या कुठल्या प्रकारचे शेप असतील बघा. ओव्हल असेल, पॉलिगॉनल असेल, आयकोसाहेड्रल असेल, वेगवेगळ्या प्रकारचे. आयकोसाहेड्रल काय असतं तर त्याला जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारचे अँगल भरपूर असतात. जवळजवळ 12 अँगल आपल्याला असलेले बघायला मिळतात. जर आपण बघितलं अशा पद्धतीने जर विचार केला बघा जर आयकोसाहेड्रल स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा किती अँगल होतात त्याच्यामध्ये. जेवढे अँगल होतील तेवढे लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे अँगल याच्यामध्ये तयार झालेले बघायला मिळतील. असं भरपूर याच्यामध्ये वेगवेगळे जे साईड्स असतात त्या भरपूर साईड असलेल्या बघायला मिळतात. म्हणून त्याला आयकोसाहेड्रल स्ट्रक्चर असं म्हणायचं. असं सुद्धा असू शकतं आणि ते एकमेकांवरती फिट्ट बसलेलं आपल्याला बघायला मिळतं. किंवा इलॉंगेटेड सेल्स असते. इलॉंगेटेड पण असते. इलॉंगेटेड ज्या सेलमध्ये लेंथ आणि जी ब्रेड्थ आहे याच्यामध्ये डिफरन्स असतो. ब्रेड्थ जरा कमी असते किंवा डायमीटर जरा कमी असतो पण लेंथ काय असते? जास्त असते. अशाला आपण काय म्हणतो? इलॉंगेटेड सेल्स. अशा वेगवेगळ्या प्रकारचा शेप आपल्याला ह्या सेल्स मध्ये प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. दुसरी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी याच्यामध्ये बघायला मिळेल. इन केस ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझम डेन्स असतो. सायटोप्लाझम कसा असतो? डेन्स असतो. डेन्स बिकॉज there is a large number of metabolic activity going on in the cytoplasm. सायटोप्लाझम मध्ये किंवा प्रोटोप्लाझम असं म्हटलं तरी चालेल. सायटोप्लाझम आणि प्रोटोप्लाझम जवळजवळ इंटरचेंजेबली आपण वापरतो. आता प्रोटोप्लाझम मध्ये आणि सायटोप्लाझम मध्ये थोडासा डिफरन्स असतो. सायटोप्लाझम मध्ये सेल ऑर्गॅनिली आणि लिक्विड पार्ट हा दोन्ही येतो आणि प्रोटोप्लाझम मध्ये फक्त लिक्विड पार्ट. बरोबर. म्हणून प्रोटोप्लाझम वापरला तरी चालेल. प्रोटोप्लाझम इज व्हेरी डेन्स. कसा असतो? इथं जर आपण बघितलं तर इट इज रिच इन द बायोमॉलिक्युल्स बिकॉज these cells are in the metabolic activity because they have to go undergo cell division. सेल डिव्हिजन त्याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. सेल डिव्हिजन होणं गरजेचं आहे म्हणून त्या सेल्सला काय करावं लागतं? सेल डिवाइड होण्यासाठीच सगळं मटेरियल तयार करून ठेवावं लागतं आणि ते कुठं असतं? प्रोटोप्लाझम मध्ये असतं, सायटोप्लाझम मध्ये असतं. म्हणून त्यांचं सायटोप्लाझम काय झालेला बघायला मिळतो? डेन्स असलेला बघायला मिळतो.
आणि तिसरी शेवटची सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आपल्याला मेरिस्टेमॅटिक टिश्यूची बघायची, दॅट दीज आर द इमॅच्युअर सेल्स बिकॉज दे डू नॉट हॅव अ अल्टिमेट एम. त्यांचा अल्टिमेट एम पूर्ण झालेलं नसतं, मॅच्युअर झालेले नसतात. मॅच्युअर म्हणजे काय, ऑल द स्ट्रक्चर्स आर फॉर्म्ड, all the different kinds of the functions are completed, but we can't say what kind of functions this meristematic tissue do have, because it will develop into the new type of a tissue and therefore it will function in that way. याच्यापासून नवीन कुठला तरी टिश्यू तयार होईल आणि त्या टिश्यूचं फंक्शन वेगळं असेल. म्हणजे एखादी सेल जर घेतली तर तिचं कुठलं फंक्शन असेल हे आपण सांगू शकत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इमॅच्युअर असं म्हणतो. तर अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या प्रॉपर्टी आपल्याला इथं असलेल्या बघायला मिळतात. अजून एक आपल्याला दुसरी गोष्ट लक्षात ठेवता येईल याच्यामध्ये, सेल वॉल. ह्या प्लांट टिश्यू मध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अजून असलेली बघायला मिळते ती म्हणजे सेल वॉल. सेल वॉल जर बघितली, सेल्युलोजिक सेल वॉल असते. सेल वॉल इज अ की कॅरेक्टरिस्टिक ऑफ द प्लांट सेल. प्लांट सेलची एक महत्त्वाची की कॅरेक्टरिस्टिक कुठली आहे, तर सेल वॉल. सेल वॉल कशाने बनलेले असते, वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट असलेले बघायला मिळतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा कंपोनंट मेरिस्टेमॅटिक टिश्यूच्या सेल वॉल मध्ये असलेला बघायला मिळतो, दॅट इज अ सेल्युलोज. And because of this cellulose, their cell wall is elastic one. ती कशी असते, इलास्टिक असलेली बघायला मिळते. चिकट जरी असली तरी इलास्टिक असते. सो दिस सेल और दिस काइंड ऑफ अ टिश्यू इज व्हेरी फ्लेक्सिबल. तो टिश्यू कसा असतो, फ्लेक्सिबल असलेला बघायला मिळतो बिकॉज ऑफ द सेल्युलोज. दिस सेल्युलोज इज अ व्हेरी फ्लेक्सिबल. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही जर एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर आपलं पोटॅटो चिप्स बघायचे, फ्लेक्सिबल असतात का. चिप्स कट करायचे आणि हलवायचं, जरा थोडंसं हे केलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय, डिवायडिंग सेल्स आहे. त्याच्यामध्ये काय असतात, डिवायडिंग सेल्स असतात. मेरिस्टेमॅटिक टिश्यू आपल्याला तिथं असलेला बघायला मिळतो. आता तो वेगळ्या प्रकारचा असतो, तो आपण नंतर बघणार आहे कुठल्या प्रकारचा आपल्याला त्याच्यामध्ये असलेला बघायला मिळतो. तर अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात आणि अशा टिश्यूला आपण काय म्हणतो, मेरिस्टेमॅटिक टिश्यू विच अंडरगोज अ सेल डिव्हिजन. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये सेल डिव्हिजन होते म्हणजे होतेच. ठीक आहे, आणि सेल डिव्हिजन होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात आलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे, सो दिस इज द मेरिस्टेमॅटिक टिश्यू. This meristematic tissue can be divided into the different groups or different types based on different criteria or different types of classification systems we do use for the classification of a meristematic tissue. Usually we can divide them into the different groups based on three different criteria. तीन वेगवेगळ्या प्रकारचे क्रायटेरिया आपण याच्यासाठी वापरतो, याच्या क्लासिफिकेशन साठी वापरतो. पहिला क्रायटेरिया आपण वापरणार origin of a tissue or origin of a meristematic tissue, where from it is developed. तो कुठल्या सेल्स पासून डेव्हलप झाला, कुठपासून डेव्हलप झाला, हे आपल्याला ओरिजिन मध्ये लक्षात येईल. दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येईल, बेस्ड ऑन दॅट पोझिशन और लोकेशन. दुसरी क्लासिफिकेशन सिस्टीम कशावरती असते, पोझिशन वरती अवलंबून असते किंवा लोकेशन वरती. विथिन द प्लांट बॉडी वेअर दे आर लोकेटेड, वेअर दे प्रेझेंट इन द प्लांट बॉडी, बेस्ड ऑन दॅट दे कॅन बी डिवायडेड इनटू द डिफरंट ग्रुप्स. And third method third criteria we use to classify this meristematic tissue, that is what kind of function they perform, based on the type of function they perform. म्हणजे एक ओरिजिन नुसार वेगवेगळे क्लासिफिकेशन करता येईल, पोझिशन नुसार क्लासिफिकेशन करता येईल आणि फंक्शन नुसार आपल्याला क्लासिफिकेशन करता येईल. त्याच्यातला पहिला जर आपण बघितला, त्याला मी आता ABC असं करतो, कारण आपण इकडे 1 2 म्हटलं म्हणजे आपलं लक्षात येईल. पहिला आहे A, that is based on the origin. Based on origin, this meristematic tissue can be divided into the 3 different types of a group. 3 वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रुप मध्ये आपल्याला हे डिवाइड केलेले बघायला मिळतात. आता याच्यातला जो आपल्याला वेगवेगळे प्रकार आहेत, हे कशावरून, कुठून ओरिजिन झाला आहे किंवा कुठल्या सेल्स पासून ते ओरिजिनेट झाले याच्यावर. म्हणजे सुरुवातीला सिक्वेन्स न जर गेलो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळेल
प्रोटो मेरिस्टेम किंवा प्रोटो मेरिस्टेमॅटिक टिश्यू असं जरी म्हटलं तरी चालेल. प्रोटो मेरिस्टेम, ठीक आहे, किंवा प्रो मेरिस्टेम म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. प्रो म्हणजे काय? इनिशियल, बिफोर द फर्स्ट असं म्हटलं तरी चालेल. प्रो म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा. हा कशापासून डेव्हलप झालेला असतो? इट इज प्रेझेंट इन द एम्ब्रियो. लक्षात ठेवायचं. कुठं असतो? एम्ब्रियो मध्ये प्रेझेंट असतो. इट इज अ व्हेरी टायनी टिश्यू प्रेझेंट इन द एम्ब्रियोनिक सेल्स. म्हणजे कुठं? सीड्स मध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे. सीड्स मध्ये काय असतात? एम्ब्रियो असतो. तुम्ही शेंगदाणे खाल्लेत कधी? अरे हे काय विचारायचं झालं का? ठीक आहे. आता खारे शेंगदाणे खाल्ले पण अखंड असतील आणि ते फोडले तर त्याच्यामध्ये एक छोटासा 2 कॉटिलिडॉन्स आहे जे आहेत, 2 दल जी आहेत त्याच्यामध्ये एक बारीक छोटासा पार्ट दिसतो तुम्हाला. बघितला का कधी केअरफुली? तो काय असतो? एम्ब्रियो असतो. तो काय असतो? एम्ब्रियो असतो. लक्षात ठेवायचं. कंप्लीट एम्ब्रियो नसतो तो. पूर्ण शेंगदाणा म्हणजे एम्ब्रियो नाहीये, तर त्याच्यातला छोटासा पार्ट जो आहे तो एम्ब्रियो आहे. मग त्या एम्ब्रियो मध्ये बघा तो एम्ब्रियो किती छोटा असतो आणि त्या एम्ब्रियो मध्ये सगळ्याच सेल्स हा प्रोटो मेरिस्टेम नसतात. लक्षात ठेवायचं. प्रो मेरिस्टेम नसतात. तर त्याच्यातल्या काही सेल्स हा प्रो मेरिस्टेम असलेल्या बघायला मिळतात आणि त्यांना फेवरेबल कंडिशन मिळाली की दे डेव्हलप इनटू द अनदर काइंड ऑफ सेल. सो these are present in the embryonic cell. These are present in the embryonic tissue, we can say, and therefore they may be present in the at the tip of कशाच्या टिपला? रूट असेल किंवा शूट असेल. रूट आणि शूटच्या टिपला हा प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. आता बघा, जर एखादं सीड आपण लावलं आणि ते जर ग्रो व्हायला लागलं तर त्याच्या टिपला वरचा सगळ्यात पहिल्यांदा बाहेर येणार. आता परवा नवरात्री झाली, नवरात्रीमध्ये आपण तो घट बसवला माहितीये. ही एक सायंटिफिक प्रोसेस आहे. लक्षात ठेवायचं. कारण कुठला बी कसा उगवतो आणि त्याला फेवरेबल वातावरण आहे का हे सगळं जाणून घेण्यासाठी हा छोटासा इन हाऊस एक्सपेरिमेंट केलेला असतो. इन हाऊस एक्सपेरिमेंट 9 दिवसाचा 9 डेज एक्सपेरिमेंट आहे आणि शेतकरी लोकांसाठी हा पूरक असतो. म्हणजे सगळ्यात जास्त ज्या धान्याची वाढ होते ती धान्य पेरायची असतात. असं काही होत नाही आजकाल, कारण आपण खूप सायंटिफिक झालो. पण मूळ जो आहे ते विसरलो. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, ज्या वेळेस पहिल्यांदा मोड बाहेर आला त्या मोडाला जो सुरुवातीचा टिप आहे त्या टिपला कुठला टिश्यू असतो? प्रो मेरिस्टेमॅटिक टिश्यू असलेला बघायला मिळतो. किंवा त्याचं रूट जे पहिलं बाहेर येतं त्या रूटला, म्हणजे तुम्ही मोड आलेले धान्य खात असाल, मटकी वगैरे खात असाल, तर त्या मटकीला सगळ्यात बाहेर जो पहिल्यांदा छोटासा आपल्याला मोड आलेला बघायला मिळतो त्या मोडच्या टिपला कुठला टिश्यू असतो? तर प्रो मेरिस्टेमॅटिक टिश्यू असलेला बघायला मिळतो. म्हणजे तो रूटच्या टिपला असेल किंवा शूटच्या टिपला असेल, दोन्ही ठिकाणी आपल्याला असेल. बट दॅट इज प्रेझेंट ओरिजिनली विथ इन द एम्ब्रियो. एम्ब्रियो मध्ये प्रेझेंट असलेला हा टिश्यू असलेला बघायला मिळतो. सो दीज आर ओरिजिनेटेड विथ इन द एम्ब्रियो, देअरफॉर दोज आर कॉल्ड एज अ प्रो मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आता दुसरा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. That is a primary meristematic tissue. प्रायमरी प्रोच्या नंतर आपल्याला प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू असलेला बघायला मिळतो. दिस प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू इज ओरिजिनेटेड फ्रॉम द प्रोटो मेरिस्टेमॅटिक टिश्यू और प्रो मेरिस्टेमॅटिक टिश्यू. लक्षात ठेवा. हा कशापासून ओरिजिन झाला किंवा ओरिजिनेट झाला? इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम प्रो मेरिस्टेमॅटिक टिश्यू. प्रो मेरिस्टेम असं म्हणतो. प्रो मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून हा डेव्हलप झाला. अँड देअरफॉर इट विल हॅव सम काइंड ऑफ स्पेशलाइज्ड फंक्शन्स. याची काही ठराविक अशी स्पेशलाइज्ड फंक्शन्स असलेली बघायला मिळतात. सो दीज आर डिस्ट्रीब्युटेड ॲट डिफरंट पोझिशन्स ऑफ प्लांट पार्ट्स. प्लांट पार्टच्या वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. आता प्रोटो मेरिस्टेम कुठे प्रेझेंट होता? एम्ब्रियोनिक स्टेजला रूट आणि शूटच्या टिपला प्रेझेंट होता. ग्रो झालेल्या पार्ट बद्दल आपण बोलत नाही, आपण एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये असणाऱ्या पार्ट बद्दल बोलतो. बरोबर? केव्हा? आपण ज्यावेळेस डिस्कशन करतो प्रोटो मेरिस्टेमॅटिक टिश्यू बद्दल. पण ज्यावेळेस आपण प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू बद्दल बोलतोय त्यावेळेस दीज आर प्रेझेंट ॲट द टिप्स ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी. प्लांट बॉडीच्या वेगवेगळ्या पार्टच्या टिपला प्रेझेंट असतात. आता बघा, टिप्स
कुणाचे असतील टिप्स किंवा अपायकल रिजन. टिप्स म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूयात अजून दुसरा शब्द अपायकल रिजन. इथं आपण अपायकल रिजन असं म्हणू शकतो. अपायकल रिजन ऑफ अ प्लांट पार्ट्स कुठले असेल? इथं सुद्धा रूट असेल बघा. रूटच्या अपायकल रिजन मध्ये प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. शूटच्या अपायकल रिजनला प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. शूटचं अपायकल रिजन बघूया आपण कुठले कुठले रिजन आपल्याला इथं बघायला मिळेल. जर आपण मी एक सिंपल स्ट्रक्चर जर काढलं त्या लीव्स वगैरे काही काढत नाही, ठीक आहे, जे आपल्याला फक्त अंडरस्टँड करण्यासाठी लक्षात घ्या. असे काही टिप्स बघायला मिळतात किंवा ब्रँचेस आहेत, छोट्या छोट्या ब्रँचेस, किती छोट्या असतात डझंट मॅटर. सुरुवातीचा जो अपायकल रिजन असतो, अपायकल रिजन विच इज प्रेझेंट ॲट द टिप अँड दॅट अपायकल रिजन इज फॉर्म ऑफ द प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आता याच्यामध्ये त्या सगळ्या रिजन मध्ये काय असेल? प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू असेल. इथं प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू असेल. फॉर एक्झाम्पल दुसरा बड असेल इथं. दॅट बड इज ऑल्सो कंटेनिंग द प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू अँड दिस प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू डेव्हलप्स इनटू द डिफरंट टाइप्स ऑफ द पार्ट्स. वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट मध्ये डेव्हलप झालेले बघायला मिळतात. आता बघा, when we are thinking of the shoot part, at that time it is present at the apical region, ठीक है, terminal region you can say, terminal part or at the end of the apical region or the shoot part. end ला apical end ला ते present असतात. But when we think of the root part जर विचार केला तर त्या रूटच्या पार्ट मध्ये they are present at the subterminal level. आता सबटर्मिनल लेवल काय असते? ज्यावेळेस आपण डिटेल मध्ये स्ट्रक्चर बघू कशाचं, तर रूटचं, त्या रूटच्या स्ट्रक्चरला आपल्याला एक रूट कॅप असलेली बघायला मिळते. रूट कॅप which gives a protection during the insertion into the soil. सॉइल मध्ये इन्सर्शन होताना किंवा सॉइल मध्ये आतमध्ये रूट जात असताना त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी हेल्मेट घातलेलं असतं, ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? रूट कॅप असं म्हणतो. आणि त्या रूट कॅपच्या आतमध्ये काय असतो? तर एक मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतो. दॅट मेरिस्टेमॅटिक टिश्यू इज प्रेझेंट ॲट द सबटर्मिनल एंड और सबटर्मिनल रिजन. सबटर्मिनल रिजन, टर्मिनल रिजन कुठला आहे? रूट कॅप आहे, त्याच्या आतमध्ये असतो, म्हणून त्याला सबटर्मिनल रिजन असं म्हणायचं. तर प्रायमरी टिश्यू आपल्याला तिथं सुद्धा प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू तिथं सुद्धा प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. सो दीज आर द डिफरंट काइंड्स ऑफ द पोझिशन्स ऑफ दिस प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू वेअर दिस आर प्रेझेंट. पोझिशन नुसार आपण वेगवेगळ्या पद्धतीने अजून बघणार आहोत. पण पहिल्यांदा आपल्या लक्षात येईल की प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ह्या प्रायमरी मेरिस्टेमॅटिकचं डिस्ट्रीब्युशन कुठं असतं हे आपल्याला इथं लक्षात येईल. सो this primary meristematic tissue gives rise to the another kind of a tissue. Primary meristematic tissue तिसऱ्या टिश्यूला जन्म देतो आणि तो कुठला असतो? तर सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. सेकंडरी, मोस्टली सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू इज डेव्हलप्ड फ्रॉम द मॅच्युअर टिश्यू. काय म्हटलं मी? डेव्हलप्स फ्रॉम मॅच्युअर टिश्यू. मॅच्युअर टिश्यू कोण असतात? तर प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू get matured into the different kinds of the tissue, but because of some kind of situations the non-dividing cells or matured cells enters into the dividing mode. काही वेळेस काय होतं? ह्या सेल्स डिवाइड व्हायच्या बंद होतात. कुठल्या? प्रायमरी मेरिस्टेमच्या सेल्स काय होतात? डिवाइड व्हायच्या बंद होतात आणि मॅच्युअर होतात. बघा काय होईल? प्रायमरी टिश्यूचं काय होईल? इट विल मॅच्युअर. मॅच्युअर म्हणजे काय? दे विल लूज देअर सेल डिव्हिजन ॲबिलिटी. काय म्हटलं मी? मॅच्युअर झालं म्हणजे काय? त्यांची सेल डिव्हिजन ॲबिलिटी लूज होते. पण काही सिच्युएशन मध्ये काय होतं की दिस मॅच्युअर्ड सेल ऑल्सो अंडरगोज सेल डिव्हिजन. नंतर या मॅच्युअर्ड सेल्स मध्ये आपल्याला सेल डिव्हिजन झालेली बघायला मिळते. सेल डिव्हिजन and these cells, so matured cells undergoing the cell division are nothing but the secondary meristematic tissue, and this secondary meristematic tissue is responsible for the formation of different kinds of the dividing cells
within the stems or within different types of the plant body part, especially cambium. कुठल्या प्रकारचे टिश्यू तयार होतो? कॅम्बियम टिश्यू. आपण त्याचे एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो. त्याला आपण काय म्हणतो? कॅम्बियम असं म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिक्युलेटेड कॅम्बियम असेल, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम असेल किंवा सिम्पली कॅम्बियम असेल, तर सगळ्या प्रकारचे जे कॅम्बियम असतात ते कसले असतात? तर सेकंडरी टिश्यू असलेले बघायला मिळतात. This cambium is responsible for the increasing the girth of the stem. स्टेम जर तयार झालं पूर्ण तर त्याची लांबी वाढवण्याचं किंवा रुंदी वाढवण्याचं काम कोणाचं असतं? तर कॅम्बियमचं असतं. आणि उंची वाढवण्याचं कोणाचं काम असतं? तर अगोदरचा प्रायमरी मेरिस्टेमेटिक टिश्यू असतो. क्लियर? तर अशा पद्धतीनं बेस्ड ऑन द ओरिजिन these meristematic tissue can be divided into the three different groups: promeristem, primary and secondary meristematic tissue. So based on the origin, these meristematic tissue are of these three different types based on the origin. आता दुसरा पार्ट आपल्याला बघायला मिळेल. In the second case, based on the पोझिशन वरती अवलंबून आपल्याला त्यांचे वेगवेगळे प्रकार प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. सो अँड बेस्ड ऑन द पोझिशन दे आर ऑल्सो परफॉर्म डिफरंट टाइप्स ऑफ द फंक्शन्स. वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन सुद्धा पोझिशन वरून आपल्याला सांगता येतात. बेस्ड ऑन द पोझिशन दे कॅन बी द अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. दुसरा असलेला बघा दॅट इज अ इंटरकॅलरी. इंटरकॅलेटेड म्हटलं तरी चालेल. इंटरकॅलेटेड मेरिस्टेमॅटिक टिश्यू किंवा इंटरकॅलरी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आणि दुसरा आपल्याला असलेला बघायला मिळतो लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. तीन वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. जर आपण त्याच्यातला पहिला जर प्रकार बघितला तर तो काय आहे? सिंपल आहे. जे अगोदर आपण बघितला प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू, लक्षात ठेवायचं apical meristematic tissue is developed from the two different kinds of the tissue, that is a promeristem आणि primary meristematic tissue. apical meristematic tissue हा दोन्ही पासून तयार झालेला बघायला. कुठला? meristematic tissue असेल आणि primary meristematic tissue असेल. developed from बघा developed कोणापासून तयार झाला? प्रोमेरिस्टेम आणि प्रायमरी मेरिस्टेम. बरोबर? प्रायमरी मेरिस्टेम and location, these are located at apical region. apical region. आता apical region कुठले कुठले असतील? रूटचा apical region असेल, शूटचा apical region असेल, ब्रँचचा apical region असेल, बडचा apical region असेल. कुठल्याही सगळ्या अपायकल रिजनला हे प्रेझेंट असलेले बघायला मिळतं. म्हणजे आपण जर स्ट्रक्चर मगाच्या सारखंच काढलंय, याच्या अगोदर जे काढलं तेच स्ट्रक्चर जर काढलं तर आपल्याला लक्षात येईल. इथं अजून एखादी ब्रँच आपण काढली लक्षात येईल की अपायकल रिजन मध्ये जो टिश्यू असतो तो टिश्यू आपल्याला कसा असलेला बघायला मिळतो? अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. बिकॉज these are also primary one, but they are present at the apical position. Their position is at the tip, and therefore those are called as a apical meristematic tissue. This apical meristematic tissue is responsible for increasing the length of the stem. It is responsible for increases length. काय करतात हे? लेंथ वाढवतात. और इलॉंगेशन आपण म्हणतो स्टेम इलॉंगेशन. कशासाठी महत्त्वाचे असतात? शूट इलॉंगेशन. स्टेम म्हणण्यापेक्षा शूट इलॉंगेशन साठी महत्त्वाचे असतात. ठीक आहे. दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ ऑफ द प्लांट. कशासाठी महत्त्वाचे असतात? प्लांटच्या ग्रोथ साठी महत्त्वाचे असतात. बिकॉज दे आर प्रेझेंट ॲट द टिप अँड देअरफॉर दे ग्रोज अँड अँड देअरफॉर दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द इलॉंगेशन ऑफ द शूट. म्हणजेच एखाद्या प्लांटची जर उंची वाढत असेल, सतत ब्रँचची लांबी वाढत असेल किंवा लांबी म्हणूया इलॉंगेशन होत असेल तर ते कशामुळे होतं? तर अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यूमुळे झालेलं बघायला मिळतं. कधी कधी तुम्हाला लक्षात आलं असेल की कटिंग केलं जातं, झाडांचं कटिंग केलं जातं. का कटिंग केलं जातं? तर त्याची उंची वाढू नये म्हणून कटिंग केलं जातं. लक्षात ठेवा. मग काय होतं?
ज्या ठिकाणी बर्ड्स आहेत तिथून ब्रँचेस येतात, मग त्या ब्रँचेसची ही कटिंग केली जाते. ठीक आहे, म्हणजे जो अपायकल टिश्यू आहे तो काढून टाकला जातो आणि देअरफॉर देयर इज नो इन्क्रीज इन द लेंथ ऑफ द शूट. शूटची लेंथ आपल्याला तिथे वाढलेली बघायला मिळणार नाही आणि त्याच्यामुळं जे प्लांट खूप उंच वाढणार आहे ते छोटं वाढलेलं बघायला मिळतं आणि मॅच्युअर झालेलं बघायला. ठीक आहे, म्हणून सुद्धा आपल्याला हे मेरिस्टेमॅटिक टिश्यू फार महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. सो अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू इज रिस्पॉन्सिबल फॉर द इन्क्रीजिंग द लेंथ और increasing the elongation, or it is responsible for the elongation of a shoot as well as growth of the plant. So in every plant the apical meristematic tissue is always present. Apical meristematic tissue is always present at every stage of the plant life. Plant life च्या प्रत्येक स्टेज मध्ये आपल्याला अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. तो कुठल्या फॉर्म मध्ये असेल, प्रो मेरिस्टेम मध्ये असेल किंवा प्रायमरी मध्ये असेल, दॅट डजंट मॅटर. अँड बिकॉज ऑफ दॅट ओनली वी से दॅट प्लांट्स डू हॅव अनलिमिटेड ग्रोथ. आपण काय म्हणतो, प्लांटला अनलिमिटेड ग्रोथ असते. ती कशामुळे असते, तर ह्या अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू मुळे असलेली बघायला मिळते. सो दिस अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू इज प्रेझेंट ॲट द टिप. देयर इज अनदर आस्पेक्ट ऑफ द रूट. रूट मध्ये सुद्धा आपल्याला जो रूट टिपला प्रेझेंट असलेला टिश्यू असतो दॅट इज ऑल्सो अ अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. अँड इन द रूट दॅट इज ऑल्सो ऑफ टू डिफरंट टाइप, प्रो मेरिस्टेम असेल किंवा प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू असेल, दोन्ही प्रकारचा असलेला बघायला मिळतो. तो सुद्धा रूटच्या टिपला प्रेझेंट असतो, दॅट इज ऑल्सो अ रूट अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. शूटला जर असेल तर शूट अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. बघा सॅम असंही म्हटलं जातं, शूट अपायकल मेरिस्टेम. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, सॅम असं म्हणायचं, SAM, शूट अपायकल मेरिस्टेम. आणि रूट अपायकल मेरिस्टेम, राम, श्याम आणि राम असं म्हटलं तरी चालेल, फक्त स्पेलिंग SAM लिहायचं, SYAM लिहायचं नाही, श्याम. ठीक आहे, श्याम आणि राम दोन्ही असले की ते अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात. RAM, रूट अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि SAM, शूट अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू, असे दोन मेरिस्टेमॅटिक टिश्यू आपल्याला डिवाइड करता येतील. अपायकल मेरिस्टेम मध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकार सांगता येतात, बेस्ड ऑन द वेअर दे आर प्रेझेंट और व्हाट काइंड ऑफ अपायकल पोझिशन ऑफ द व्हाट काइंड ऑफ पार्ट दे ऑक्युपाई. कुठल्या पार्टची अपायकल पोझिशन त्याने ऑक्युपाई केली आहे त्याच्यावरून आपल्याला हे सांगता येईल. सो दीज आर द अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. Second type of meristematic tissue based on their position, and that is a intercalated meristematic tissue. Intercalated meristematic tissue. Intercalated meristematic tissue is present in between the intercalated regions, and those intercalated regions are nothing but the nodes and internodes. Intercalated regions काय असतात, नोड्स आणि इंटरनोड्स असलेले बघायला मिळतात. आता बघा, कुठलाही तुम्ही ऊस खाल्लाय कधी, ऊसाच्या रिजन मधले खाणार. ठीक आहे, आता ऊस खाताना तुम्हाला लक्षात आलं असेल, हा मधला जो पार्ट असतो त्याला काय म्हणतो तुम्ही, पेर. ऊसाचा पेर पूर्ण ऊस झाला. ठीक आहे, ऊसाला ब्रँच असते का, युजुअली नसते, पण मध्ये येऊ शकते ना. जो डोळा असतो त्या डोळ्यापासून नवीन तयार होऊ शकतो ना, ब्रँच म्हणता येणार नाही पण तो नंतर डेव्हलप होतो. कधी कधी ब्रँचेस पण येतात पण त्या ब्रँचेस टिकत नाही, म्हणजे त्या हेल्दी नसतात, लगेच खाली पडतात आणि ते तुटून जातात. तर लक्षात ठेवा, ते जे पेरं असतं ऊसाचं, त्या दोन पेरेच्या मध्ये जो उंच भाग असतो त्याला काय म्हणायचं, नोड असं म्हणायचं. काय म्हणायचं, नोड असं म्हणायचं. आणि जो भाग आपण खातो, जो मऊ असतो आणि आंबट वगैरे लागत नाही, आंबट चिंबट लागत नाही, गोड लागतो, तो पार्ट कसा असतो, इंटरनोड असतो. इंटरनोड. आता त्याच्यातली लॉजिक आहे बरं का, हा नोडचा पार्ट आपण खाल्ला का, कधी नाही खाल्ला. जर खाल्ला असेल चुकून असू द्या म्हणून तर आंबट लागला, जरा थोडासा आंबट, एकदम गोड नाही लागला. हा जो मधला पार्ट गोड लागतो, कारण याच्यामध्ये सुक्रोज जास्त स्टोअर केलेलं असतं, इथं कमी असतं. का कमी असतं, तुम्हाला इथं गरज नाही का सुक्रोजची, असते. पण इथला जो रिजन असतो, नोडच्या जवळचा जो रिजन असतो, दॅट इज इन कंटिन्युअस ग्रोथ, and so formed newly formed cells are present in that region. नवीन तयार झालेल्या सेल्स तिथं प्रेझेंट असतात आणि त्याच्यामुळं वेळ भेटला नसतो त्याच्यामध्ये शुगर स्टोअर करण्यासाठी.
आणि म्हणून तो जरा थोडासा आंबूस लागतो. किंवा वरचा एकदम शेंड्याचा पाड खाल्ला असतो, त्याला वाढ असं म्हणतो. म्हणजे तो वाड्याचा जर ऊस खाल्ला तर गोड लागतो का? नाही लागत. का लागत नाही? तर तो वाढत असतो सतत. न्यूली फॉर्म्ड सेल्स असतात बिकॉज देयर इज अ अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू and that apical meristematic tissue develops into the new cells and therefore there is a very little time they have got to store the sucrose. सुक्रोज स्टोअर करण्यासाठी कमी वेळ भेटला म्हणून त्यांच्यात कमी सुक्रोज तयार झाली आणि म्हणून त्यांचा चव सुद्धा वेगळी लागते. असू द्या, त्या चवीला नंतर बघूया. पण त्या नोडच्या रिजनच्या खालच्या बाजूला at the lower side of a node as well as at the upper apical region or upper and lower region of the node do have the meristematic tissue, and this meristematic tissue is nothing but the intercalated meristematic tissue. या टिश्यूला काय म्हणायचं? intercalated meristematic tissue असं म्हणायचं. And this meristematic tissue is responsible for the elongation of a stem by increasing the length of the node and internodes. इंटरनोडची लेंथ वाढवण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतो? तर इंटरकॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आता दुसरा वरच्या बाजूचा नोड जर बघितला तर त्याच्या खाली सुद्धा आपल्याला काय असेल? इंटरकॅलरी मेरिस्टेमॅटिक असेल. त्याच्यावरती सुद्धा इंटरकॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू असेल. आता मधलं जे पेर आहे त्या पेर म्हणजे इंटरनोडची लेंथ कशामुळे वाढते? अप्पर अँड लोअर मेरिस्टेमॅटिक टिश्यू झालेली बघायला मिळते. and those are the intercalary meristematic tissue. Especially in case of the monocot plant, this intercalary meristematic tissue is very active. Intercalary meristematic tissue हा मोनोकॉट प्लांट मध्ये एकदल वनस्पतीमध्ये जास्त ऍक्टिव्ह असलेला बघायला मिळेल. त्याच्यामुळेच आपल्याला त्यांच्या स्टेमची लेंथ आणि इंटरनोड आणि नोडची लेंथ आपल्याला डिस्टिंक्ट असलेली बघायला मिळते. कारण त्याच्या नोडच्या जवळ त्याची सतत ग्रोथ झालेली बघायला मिळते. जर आपण ऍक्च्युअल स्ट्रक्चर जर ऊसाच्या पेयाचं जर बघितलं तर तुम्हाला जरा थोडंसं असं दिसेल. कधी व्यवस्थित जर बघितलं, केअरफुली जर बघितलं तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिसेल. ज्या ठिकाणी नोड आहे ते ठिकाण जरा थोडंसं बल्ज झालेलं बघायला मिळेल. and this is because of the growth due to the intercalary or intercalated meristematic tissue, and therefore these are present in between the internodes or in between the nodes and internodes, and therefore those are called as a intercalated meristematic tissue. तो दोन नोड आणि इंटरनोडच्या मध्ये असतो. एक इंटरनोड आहे, दुसरा नोड आहे, या दोघांच्या मध्ये असतो म्हणून त्याला इंटर हा शब्द वापरला आणि त्या दोघांच्या मध्ये सिच्युएटेड झाला म्हणून कॅलेटेड असं म्हटलं, म्हणून त्याला इंटरकॅलेटेड मेरिस्टेमॅटिक टिश्यू असं म्हणायचं. सो दिस इंटरकॅलेटेड टिश्यू प्रेझेंट इन बिटवीन कुणाच्या मध्ये असतो? नोड्स आणि इंटरनोड. नोड अँड इंटरनोड, or you can say they are present दुसऱ्या पद्धतीने सांगू शकतो. प्रेझेंट ऍट अप्पर अँड लोअर साइड ऑफ नोड्स अँड इंटरनोड्स. दोन्हीच्याही कुठलाही एक शब्द वापरला तरी चालेल. नोड किंवा इंटरनोड हा कुठलाही एक वापरला तरी चालेल. कारण नोडच्याही वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला, इंटरनोडच्याही वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला, दॅट डझंट मॅटर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या इंटरकॅलेटेड मेरिस्टेमॅटिक टिश्यूची सिच्युएशन किंवा पोझिशन असलेली बघायला मिळते किंवा लोकेशन असलेली बघायला मिळते. सो इंटरकॅलेटेड मेरिस्टेमॅटिक टिश्यू, and this meristematic tissue is especially contribute into the elongation of a stem. स्टेमच्या elongation मध्ये असलेला भाग. It sometimes these also contribute into the elongation of a branches. ब्रँचेसचं इलॉंगेशन करण्यासाठी सुद्धा तो कधी कधी रिस्पॉन्सिबल असलेला बघायला मिळतो. म्हणजे स्टेमचं इलॉंगेशन तर ब्रँचेसचं इलॉंगेशन असेल ते कशामुळे झालेलं बघायला मिळतं? तर इंटरकॅलेटेड मेरिस्टेमॅटिक टिश्यूमुळे झालेलं बघायला. and it is highly active in the monocot plant. monocot plant मध्ये आपल्याला जास्त ऍक्टिव्ह असलेला बघायला. so it is the second type of a
meristematic tissue based on the position or location in the plant body. And third type of a meristematic tissue based on the position, that is a lateral meristematic tissue. Lateral meristematic tissue. Lateral meristematic tissue is present at the side of the center or central axis of the stem. स्टेमचा जो सेंट्रल ऍक्सिस असतो त्याच्या साइडला प्रेझेंट असलेला बघा मिळतो. जर आपण वेगळं स्ट्रक्चर जर काढलं तर एक स्टेम आहे, छोटासा स्टेमचा पार्ट आपण काढूया. छोटासा स्टेमचा पार्ट, इथं नोड आहे म्हणा आणि इकडे इंटरनोड आहे असं म्हटलं तरी चालेल. नोड दोन्ही आहेत आणि मधला इंटरनोड आहे. आणि त्याचा सेंट्रल ऍक्सिस जर बघितला, दिस इज द सेंट्रल ऍक्सिस ऑफ द स्टेम. स्टेमचा सेंट्रल ऍक्सिस आहे, उभं स्टेम आहे आणि त्याच्यामध्ये सेंट्रल ऍक्सिस आहे. So this meristematic tissue is present at the sides of the central axis of the stem. स्टेमच्या सेंट्रल ऍक्सिसच्या साइड्सला प्रेझेंट असलेला जो टिश्यू असतो तो काय आहे? लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. लॅटरल, बरोबर, लॅटरल. किंवा जर आपण स्टेम कट केलं, क्रॉस सेक्शन जर घेतला तर त्याचा सेंटर हा मध्ये असतो आणि त्याच्या कडेला जो मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतो तो काय असतो? तर लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू असलेला बघायला मिळेल. तर तो आपल्याला एका रिंग स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. उभं जर कट केलं तर आपल्याला इथं असलेला बघायला मिळेल. आडवं जर कट केलं तर पेरिफेरीला प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू, बिकॉज इट इज प्रेझेंट ॲट द साइड्स ऑफ द सेंट्रल ऍक्सिस ऑफ द स्टेम. अँड दिस लॅटरल lateral meristematic tissue is responsible for the secondary growth of the plant stem. प्लांट स्टेमच्या सेकंडरी ग्रोथ साठी हा रिस्पॉन्सिबल असलेला बघायला मिळतो. बघूया याची पोझिशन काय? प्रेझेंट ऍट कुठं असतो? साइड्स ऑफ सेंट्रल ऍक्सिस ऑफ स्टेम. साइड्स ऑफ सेंट्रल ऍक्सिस किंवा सेंट्रल पॉइंट म्हटलं तरी चालेल, डझंट मॅटर. सेंट्रल पॉइंटच्या साइडला प्रेझेंट असतो म्हणून त्याला लॅटरल असं म्हणायचं. ठीक आहे, लॅटरल म्हणजे बाजू. ठीक आहे, लॅटरल म्हणजे बाजू, कुठलीही बाजू असेल. आता याला काय मागची पुढची वगैरे असं काय म्हणता येत नाही म्हणून त्याला लॅटरल म्हणतो, नाहीतर मागं किंवा पुढं असं म्हटलं असतं. ठीक आहे. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची याचं फंक्शन काय असतं? आता दुसरी अजून आपल्याला सांगता येईल. लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू इज मोस्टली फॉर्म ऑफ द सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. हा कशाने बनलेला असतो? सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यूने बनलेला बघायला मिळतो. प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू याच्यामध्ये जास्त असलेला बघायला मिळत नाही, तर सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू याच्यामध्ये असलेला बघायला मिळतो. अगोदरचे जे बघितले त्याच्यामध्ये दोघांमध्येही प्रायमरी, पहिला जो अपायकल आहे त्याच्यामध्ये प्रायमरी आणि प्रोमेरिस्टेम असतो. प्रोमेरिस्टेम फक्त आणि फक्त अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये असतो. आता दुसरा पार्ट बघितला आपण इंटरकॅलेटेड मेरिस्टेमॅटिक टिश्यू, त्याच्यामध्ये प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू असलेला बघायला मिळतो आणि लॅटरल मध्ये सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू असलेला बघायला मिळेल. तर ह्याही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. बारीक बारीक प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये काय विचारतात? साधा जर आपण एखादा प्रश्न, म्हणजे हे लॉजिक तुम्हाला कसं डेव्हलप करायचं, वाचताना सगळं वाचलेलं असतं तुम्ही, पण तुम्हाला लॉजिक डेव्हलप झालेलं नसतं म्हणून प्रश्न कसे, म्हणजे आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस त्याच्यावरती प्रश्न कसे तयार केले जातील हे पण विचार करायचे बरं का. म्हणजे अभ्यासाची चांगली मेथड कुठं असतं, कधी असते, म्हणजे अभ्यास करणं, अंडरस्टँड करणं हे सगळं ठीक आहे, पण त्याच्यावरती प्रश्न कसा विचारला जाईल हे जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला मार्क मिळवायला अवघड जात नाही. म्हणून एखादा प्रश्न मी मध्येच का सांगत असतो तर तुम्हाला त्याची आयडिया यावी की याच्यावरती कसा प्रश्न विचारला जाईल. सो विचारलं जाईल खाली एक डॅश डॅश मेरिस्टेमॅटिक टिश्यू इज प्रेझेंट इन द अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू असं विचारलं. खाली दिलाय प्रोमेरिस्टेम मेरिस्टेमॅटिक टिश्यू, प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू, secondary meristematic tissue, pro and primary meristematic tissue. So what should be the perfect answer or correct answer? Both pro and primary दोन्हीही अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये प्रेझेंट असतात. जर इंटरकॅलरी मध्ये जर म्हटलं प्रो मेरिस्टेमॅटिक टिश्यू इज नॉट प्रेझेंट इन द इंटरकॅलरी मेरिस्टेम, ओनली प्रायमरी इज प्रेझेंट इन द इंटरकॅलरी. And in the what is in case of the lateral meristematic tissue? Secondary is present at the lateral meristematic tissues. Primary and pro is not present in the lateral meristematic tissue. अशा काही गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या. आणि बाकीचे फंक्शन सगळ्यांना लक्षात राहतील. कारण पहिलं फंक्शन आहे लेंथ वाढवणं किंवा ग्रोथ करणं, अपायकल.
इंटर कॅलरीज काय ते सुद्धा इलॉंगेशन, स्टेम इलॉंगेशन आहे आणि याची मात्र सेकंडरी ग्रोथ आपल्याला झालेली बघायला मिळते. सेकंडरी ग्रोथ साठी असलेला बघायला सेकंडरी ग्रोथ. Secondary growth is responsible for the increase in the girth of the stem. स्टेमची गर्थ वाढवण्यासाठी सेकंडरी ग्रोथ असलेली बघायला मिळते. किंवा सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय? इन्क्रीज इन द गर्थ ऑफ द स्टेम, दॅट इज अ सेकंडरी ग्रोथ अँड दॅट सेकंडरी ग्रोथ इज ड्यू टू द लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. अजून आपल्याला प्रश्न याच्यावरती तयार करायचे. किती प्रश्न तयार होतील? तुम्ही जर काढले तर 100 प्रश्न एवढ्या टॉपिक वरती तयार होतील आणि एवढे जर झाले तर याच्या बाहेरचं कोणीही विचारू शकत नाही. कुठलं विचारणार? त्याच्यापेक्षा वेगळे काय प्रश्न नसतात, फक्त आपण तयार करत. आता बघा काय होईल? लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू इज रिस्पॉन्सिबल फॉर, तो कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो? ग्रोथ, प्रायमरी ग्रोथ, इलॉंगेशन ऑफ द स्टेम अँड द सेकंडरी ग्रोथ ऑफ द स्टेम. द सेकंडरी ग्रोथ विल बी द करेक्ट आन्सर. किंवा अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं फंक्शन काय? इट इज इन्वॉल्व्ड इन द और इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ओनली ग्रोथ अँड नॉट इलॉंगेशन. काय म्हटलं मी? ओनली ग्रोथ ना अँड नॉट इलॉंगेशन. दुसरं ओनली इलॉंगेशन अँड नॉट ग्रोथ. तिसरं सेकंडरी ग्रोथ. अशा वेगळ्या प्रकारचे. तर त्याच्यामध्ये काय येईल? दोन्ही येईल. आणि चौथा ऑप्शन असेल ग्रोथ अँड इलॉंगेशन. सो ग्रोथ अँड इलॉंगेशन इज अ करेक्ट फॉर द अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे लॉजिकल क्वेश्चन्स तुम्हाला तयार जर केले तर तुम्हाला अंडरस्टँडिंग ही व्यवस्थित होईल आणि तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवताना सुद्धा सोपं जाईल. तर अशा प्रकारे पोझिशन वरती अवलंबून आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारचे मेरिस्टेमॅटिक टिश्यू लक्षात आलेले आहेत. अँड सो थर्ड टाइप ऑफ क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द फंक्शन. बेस्ड ऑन फंक्शन. Based on the function. So meristematic tissue are responsible for the different kinds of the function in terms of a formation of a tissue, and that tissue is specialized to perform a different kinds of function. एक काय करेल? मेरिस्टेमॅटिक टिश्यू ठराविक असे स्ट्रक्चर तयार करेल, ठराविक असे पार्ट तयार करेल आणि ते पार्ट स्पेसिफिक फंक्शन करतील. म्हणून फंक्शन कुठलं आहे त्याच्यावरून आपल्याला यांचे 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आपल्याला पडलेले बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये इपिडर्मल टिश्यू किंवा आपण त्याला प्रोटोडर्म असं म्हणतो. प्रोटोडर्म पहिला त्याला आपण सांगतो प्रोटोडर्म. दिस प्रोटोडर्म इज नथिंग बट द टिश्यू or meristematic tissue which is responsible for the formation of the epidermis. Epidermis or derma skin, outer covers. हे काय असतं? outer cover, outer protective cover, protective tissue म्हटलं तरी चालेल. outer protective tissue is nothing but the epidermis. So this epidermis is formed by the specific type of a मेरिस्टेमॅटिक टिश्यू. कुठलाही असेल. आता स्पेशली कुठला असेल? याच्यामध्ये प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू इन्व्हॉल्व असेल. याच्यामध्ये कुठला असेल? प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू इन्व्हॉल्व असेल आणि त्याच्यामुळे आपल्याला एपिडर्मिस तयार झालेला बघायला मिळेल. आणि ते काय करेल? कुठलाही बघा कव्हर ऑफ द आउटर कव्हर और आउटर लाइनिंग ऑफ द ऑल डिफरंट प्लांट पार्ट्स सच एज लीव्हच्या वरचा जो लेयर असेल तो प्रोटोडर्म असेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये सेल डिव्हिजनची ॲबिलिटी असते लक्षात ठेवा. म्हणजे थोडा जरी स्क्रॅच जर एखाद्या लीफला गेला तर तो लगेच भरून निघतो. हा कशामुळे भरून निघतो? तर प्रोटोडर्म नावाचा टिश्यू तिथं प्रेझेंट, मेरिस्टेमॅटिक टिश्यू तिथं प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. किंवा एखादं फ्रूट आहे, फ्रूटच्या वरचं जर आपण स्क्रॅच केलं जर असं तर ती पण जागा भरून येऊ शकते. तर ते कशामुळे? तर प्रोटोडर्म. किंवा सीडच्या वरती जर जखम झाली तर ते सुद्धा भरून येण्यासाठी कोण असतो? प्रोटोडर्म. सो इट इज अ प्रोटेक्टिव्ह इन नेचर. त्याला आपण प्रोटोडर्म सगळ्यात बाहेरचा स्किनचा लेअर, आपण प्लांटची स्किन आहे असं म्हटलं तरी चालेल, त्या स्किनचा लेअर तयार केलेला बघायला मिळतो. म्हणून त्याला आपण प्रोटोडर्म असं म्हणतो. दॅट इज अ एपिडर्मिस. दुसऱ्या प्रकारे आपल्याला सांगता येईल दिस इज द कॅम्बियम. प्रोकॅम्बियम म्हटलं तरी चालेल. कॅम्बियम टिश्यू. कॅम्बियम टिश्यू इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेकंडरी ग्रोथ. हे कशासाठी असतो? सेकंडरी ग्रोथ साठी प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. सेकंडरी ग्रोथ.
cambium. Cambium is responsible for the secondary growth, or the permanent tissue can be developed from the cambium. वेगवेगळ्या प्रकारचे permanent tissue आपल्याला cambium पासून तयार झालेले बघायला मिळतात. Therefore, cambium is responsible for the different kinds of the function, and therefore cambium is involved in the secondary growth, and therefore it is the function specifically given for the cambium. This cambium develops into the procambium, secondary cambium, and the responsible for the growth of the complete plant stem. Especially stem मध्ये आपल्याला याची ग्रोथ जास्त असलेली बघायला मिळते किंवा याची ऍक्टिव्हिटी जास्त असलेली बघायला मिळते. आणि तिसरा आपल्याला सांगता येईल दॅट इज अ ग्राउंड मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ग्राउंड मेरिस्टेमॅटिक टिश्यू किंवा ग्राउंड टिश्यू म्हटलं तरी चालेल. ग्राउंड टिश्यू, and this ground tissue is responsible for the formation of many different kinds of the structure present at the center of the stem. वेगवेगळ्या प्रकारचे स्टेम मध्ये स्ट्रक्चर असतात. आपण त्याची एनाटॉमी बघताना आपण बघणार आहोत की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे टिश्यू असतात. फॉर एक्झाम्पल कॉर्टेक्स असतो, एंडोडर्मिस आहे, पिथ आहे, झायलेम अँड फ्लोएम आहे, एक्सेट्रा. असे वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनल स्ट्रक्चर कॉर्टेक्स असेल, एंडोडर्मिस असेल, पिथ असेल, झायलेम असेल, फ्लोएम असेल, या सगळ्यांना तयार करण्याचं काम कोणाचं असतं? ग्राउंड मेरिस्टेमॅटिक टिश्यूज असलेलं बघायला मिळतं. म्हणजेच काय होतं बघा, हे आपलं जसं ग्राउंड म्हणतो आपण त्या पद्धतीने याला शब्द दिलेला आहे, बाकी काही नाही. क्रिकेटचं ग्राउंड आहे, बाहेरची बॉर्डर असते ती प्रोटोडर्म नावाच्या यानं बनलेली असते. बाहेरची आउटर बॉर्डर प्रोटोडर्म असेल, त्याच्या आतमध्ये जरासा कॅम्बियम असेल, प्रोकॅम्बियम असेल, आणि त्याच्या आतमधलं जे सगळं असेल दॅट इज बिकॉज ऑफ द ग्राउंड टिश्यू. आणि त्याच्यात कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पिथ, झायलेम, फ्लोएम अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला तयार झालेले बघायला. आता कॅम्बियम मध्ये कॉर्क कॅम्बियम सुद्धा असेल. कॉर्क तयार झालेली जी असते ती कशामुळे झालेली असते? तर कॅम्बियम टिश्यूमुळे झालेली बघायला मिळते. कॉर्क म्हणजे साल असते ना, झाडाची साल असते किंवा त्याचे थोडे थोडे पार्ट आपल्याला बाहेर निघलेले बघायला मिळतात, रफ पार्ट असलेले बघायला मिळतात, तर ते कॅम्बियम पासून तयार झालेले बघायला मिळतात. So based on the function these can be of different type, protoderm, cambium आणि ground meristematic tissue. तर अशा फंक्शन वरून सुद्धा आपल्याला मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे सगळे 3 वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. जर आपण सगळ्यात शेवटी जर बघितलं, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी एक फ्लो चार्ट आपण तयार करूया आणि त्या फ्लो चार्ट मध्ये आपल्याला मेरिस्टेमॅटिक टिश्यू एका नजरेमध्ये आपल्याला लक्षात ठेवता येईल. ठीक आहे. मेरिस्टेमॅटिक टिश्यू त्याचं क्लासिफिकेशन पहिला कुठलं क्लासिफिकेशन सांगितलं होतं आपण? ओरिजिन, बरोबर. दुसरं क्लासिफिकेशन कशावरती आधारित सांगितलेलं? पोझिशन किंवा लोकेशन. आणि तिसरा प्रकार बघितला होता बेस्ड ऑन द फंक्शन, बरोबर. फंक्शन ओरिजिन मध्ये 3 पार्ट आपण बघितले. ठीक आहे. प्रोटो, मी आता प्रोटो मेरिस्टेम म्हणत, प्रो मेरिस्टेम म्हटलं तरी चालेल. प्रो मेरिस्टेम कुठं प्रेझेंट असतो? एम्ब्रियोनिक स्टेज. ठीक आहे. दुसरा प्रायमरी कुठं असतो? अपायकल रिजन किंवा प्लांट एंड्स, टर्मिनल पार्ट असं म्हणतात. टर्मिनल पार्ट मध्ये प्रेझेंट, अपायकल रिजन ऑफ द टर्मिनल पार्ट असं. ठीक आहे. आणि दुसरा असतो सेकंडरी, दॅट इज अ कॅम्बियम. वेगवेगळ्या प्रकारचे इंटरकॅलरी कॅम्बियम असेल, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम असेल, फॅसिक्युलर कॅम्बियम असेल, प्रोकॅम्बियम असेल, हे सगळे काय झाले? सेकंडरी टिश्यूचे प्रकार झाले. त्याच्यानंतर पोझिशन
अपायकल मध्ये काय, दीज आर प्रेझेंट ऍट द अपायकल रिजन. आता आपण पोझिशन म्हटली बघूया, बाकीचा डिटेल बघायचं हे लक्षात ठेवायचं. अपायकल रिजन मध्ये असतात, कुठला स्टेम अपायकल रिजन असेल, ब्रँच अपायकल रिजन असेल किंवा रूट अपायकल रिजन मध्ये असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार काय असेल, इंटरकॅलरी. इंटरकॅलरी असं म्हणतात. इंटरकॅलरी अप्पर अँड लोअर साइड ऑफ नोड अँड इंटरनोड. बरोबर. लोअर अँड अप्पर साइड ऑफ नोड्स अँड इंटरनोड. आणि तिसरा प्रकार लॅटरल. लॅटरल मध्ये काय असेल, प्रेझेंट ऍट साइड्स ऑफ सेंटर. सेंटरच्या साइडला असेल, सेंटरच्या बाजूला म्हणून त्याला लॅटरल असेल. ठीक आहे. बेस्ड ऑन द फंक्शन. प्रोटोडर्म फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कव्हर. प्रोटेक्टिव्ह कव्हर कसं असेल, फॉर एक्झाम्पल इपिडर्मिस. दुसरा असेल कॅम्बियम किंवा प्रोकॅम्बियम म्हटलं तरी चालेल. तर प्रोकॅम्बियम कशासाठी असेल, सेकंडरी ग्रोथ. त्याच्यानंतर तिसरा प्रकार फंक्शन मध्ये असलेला बघायला मिळेल, दॅट इज अ ग्राउंड. Ground meristematic tissue. This is responsible for the formation of a cortex, with etc. ठीक आहे. अशा पद्धतीनं मेरिस्टेमॅटिक टिश्यू आपल्याला असलेला बघायला. सो दीज आर द टिश्यू विच हॅव ॲबिलिटी ऑफ अ सेल डिव्हिजन. क्लियर. बघा. So this is the meristematic tissue. Second type of a tissue present in the plant body parts, that is a permanent tissue. दुसऱ्या प्रकारचे टिश्यू असतात ते म्हणजे परमनंट टिश्यू आपल्याला असलेली बघायला मिळते. परमनंट टिश्यू कसे असतात, काय असतात ते जरा आपल्याला बघायचं. Permanent tissue is the tissue which has a perfect shape, size and the matured one. It is a matured. हा कसा असतो, matured असलेला बघा. They have achieved a particular shape. त्याच्यामध्ये काय असतात, पर्टिक्युलर शेप असलेला बघा. त्याची साईज सुद्धा ठराविक असलेली बघा. सगळ्यांची साईज. They have completed their shape, size, and there is no change in the size and shape. Shape आणि size मध्ये change होणार का, नाही होणार, कारण they are already matured. It means they are completely grown. ते काय, ऑलरेडी ग्रोथ त्यांची पूर्ण झालेली असते, म्हणून त्याला काय म्हणायचं, परमनंट असतं. They do not undergo any change. No change. त्याच्यामध्ये चेंज होतो का, अजिबात चेंज होत नाही या टिश्यू. कारण ऑलरेडी सगळे जेवढे काही चेंजेस करायचे होते किंवा गरजेचे होते तेवढे सगळे करून झालेले आहे. मग नो चेंज इन व्हॉट, देयर इज नो चेंज इन शेप. शेप मध्ये चेंज नसेल, साईज मध्ये चेंज नसेल, ठीक आहे, फंक्शन मध्ये चेंज नसेल, बिकॉज दे हॅव अचीव्ड अ स्पेसिफिक टाइप ऑफ फंक्शन. त्यांनी कुठल्या तरी प्रकारचं एक फंक्शन स्वतःला अचीव केलेलं बघायला मिळेल, म्हणून त्यांना वेगळं असं फंक्शन असण्याची गरज आहे का, किंवा त्याचं फंक्शन बदलेल का, नाहीये. दे आर फिजिओलॉजिकली, देयर इज नो चेंज इन द फिजिओलॉजी. फिजिओलॉजी चेंज होणार का त्याची, नाही होणार. स्ट्रक्चर चेंज होणार का, नाही होणार. सो
there is no change in the shape, size, function, physiology, anatomy or structure of a tissue, and such kind of the tissue is permanent. Permanent म्हणजे there is no change happens again. त्याच्यामध्ये कुठलाही बदल होऊ शकत नाही. अशा प्रकारचा जर एखादी सिच्युएशन असेल तर त्याला आपण परमनंट सिच्युएशन असं म्हणतो. तर अशा प्रकारची सिच्युएशन कशामध्ये असेल? शेप मध्ये असेल, साइज मध्ये असेल, फंक्शन मध्ये असेल, फिजिओलॉजी मध्ये असेल, स्ट्रक्चर मध्ये असेल. ठीक आहे. आता बघा ह्या फिजिओलॉजी मध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी जास्त झालेल्या बघायला कंप्लीट जास्त असतात असं म्हणायचं का? त्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी मध्ये चेंज होत नाही. देयर इज नो metabolic activity, or you can say less metabolic activities are going on in the permanent tissue. Therefore, no drastic change in the physiology, no drastic change in the function, because they have achieved a specific type of a function. त्यांना ठराविक असं फंक्शन त्यांना अचीव झालेलं असतं म्हणून त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. They may be live, त्या लाईव्ह पण असू शकतात or dead. Sometimes there may be the dead cells present in it. किंवा लाईव्ह पण असतील, डझंट मॅटर. लाईव्ह असतील पण त्यांचं चेंज होत नसेल, किंवा डेड असतील, डेड असल्यावर चेंज होण्याचा प्रश्नच उरत नाही. लाईव्ह असतील तर काही चेंज होईल का? नाही होणार, कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस झालेले बघायला मिळतील. जर आपण याचा शेप बघितला तर शेप मात्र याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी ऑफ शेप असलेले बघायला मिळतात. जसे आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये बघितले तशाच प्रकारचे शेप याच्यामध्ये असलेले बघायला मिळतात. बघूयात आपण कुठल्या प्रकारचे. एक असेल ओव्हल शेप असेल, ठीक आहे, स्पेरिकल शेप असेल, स्पेरिकल शेप असेल, इलॉंगेटेड असेल, इलॉंगेटेड शेप असेल, किंवा आयकोसाहेड्रल सुद्धा असेल. सगळ्या वेगळ्या प्रकारचे शेप आपल्याला येतात. ट्रायंग्युलर शेप सुद्धा असेल, कोनिकल शेप सुद्धा असतील, वेगळ्या प्रकारचे. जेवढे नाही तेवढे शेप शेप्स आपल्याला या परमनंट टिश्यू मध्ये सेल्सचे असलेले बघायला मिळतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची, दे ऑलवेज, नॉट ऑलवेज वी कॅन से, बट मोस्ट ऑफ द टाइम दे हॅव अ गॅप्स बिटवीन द सेल्स. त्यांच्या सेल्स मध्ये काय असतात? इंटर सेल्युलर स्पेसेस प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. प्रेझेन्स ऑफ इंटर सेल्युलर स्पेसेस त्यांच्यामध्ये इंटर सेल्युलर स्पेसेस. बघा एक सेल असेल, समजा ओव्हल शेपची सेल आहे, दुसरी सेल आहे, तिसरी सेल आहे किंवा चौथी सेल आहे. दे विल हॅव अ स्पेसिफिक गॅप्स बिटवीन द सेल्स. त्या सेलच्या मध्ये आपल्याला गॅप्स असतात प्रेझेंट असलेले बघायला मिळते, म्हणून त्याला काय म्हणायचं? इंटर सेल्युलर स्पेसेस. इंटर सेल्युलर स्पेस त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेला. देअर न्यूक्लियस may be present at the center, and most of the time it is not present at the center. जास्तीत जास्त वेळेस हा सेंटरला प्रेझेंट असतो का? तर नाही. कुठे प्रेझेंट असतो? इट मे बी पोझिशन्ड ॲट द साइड or at the periphery of the cell because they have a large vacuole present in it. त्याच्यामध्ये काय असतो? व्हॅक्यूल मोठा असतो and very small amount of protoplasm is present. So protoplasm is very small in amount. बघा प्रोटोप्लाझम काय असेल? काही आपण गोष्टी महत्त्वाच्या आहेत लिहून प्रोटोप्लाझम आहे. जर लाईव्ह असेल तर प्रोटोप्लाझम असेल, पण ते काय तो कसा असेल? स्मॉल असेल, आणि तो सुद्धा कुठे असेल? पेरिफेरीला असेल. पेरिफेरीला प्रेझेंट असेल, प्रेझेंट ॲट द पेरिफेरी. दुसरी गोष्ट न्यूक्लियस असेल. न्यूक्लियस सुद्धा कुठे असेल? पेरिफेरीला असेल, बाजूला गेलेला असेल. कशामुळे? देयर इज अ लार्ज व्हॅक्यूल इज प्रेझेंट. Vacuole is a small cell organelle, or you can say large cell organelle, which stores the different kinds of the materials. वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स याच्यामध्ये प्रेझेंट असू शकतात. लक्षात ठेवायचं. कुठल्या प्रकारचे मटेरियल असू शकतात? बेस्ड ऑन द टाइप ऑफ फंक्शन दे मे हॅव डिफरंट टाइप्स ऑफ द मटेरियल स्टोर्ड इन इट. मे बी फूड मटेरियल असेल, मे बी सेकंडरी मेटाबोलाइट्स असतील, मे बी एअर असेल, प्रोटीन साठी वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन त्याच्यामध्ये असलेले बघायला मिळते. म्हणून याचा न्यूक्लियस जरा बाजूला झालेला बघायला मिळतो आणि सेंटरला जो मोठा स्पेस दिसलेला बघायला मिळतो, दॅट स्पेस इज नथिंग बट द व्हॅक्यूम. दे ऑलवेज कंटेन व्हॅक्यूम.
बट इन द मेरिस्टेमॅटिक टिश्यू देयर इज अ नो व्हॅक्यूल. मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये कधीही व्हॅक्यूल असू शकत नाही. परमनंट टिश्यू मध्ये मात्र कायम व्हॅक्यूल असतो, छोटा असेल किंवा मोठा असेल. जास्तीत जास्त वेळेस मोठा व्हॅक्यूल इथं प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. तर अशा प्रकारचा हा परमनंट टिश्यू असलेला बघायला मिळतो. And there is a no cell division occurs in the permanent tissue. No cell division at all. कधीच सेल डिव्हिजन होऊ शकत नाही आणि म्हणूनच याच्यामध्ये मध्ये मध्ये स्पेसेस तयार झालेले बघायला मिळतात. सेल डिव्हिजन अजिबात होऊ शकत नाही. देयर इज अ नो सेल डिव्हिजन इन द परमनंट टिश्यू. म्हणजे काय, परमनंट टिश्यू मध्ये नो सेल डिव्हिजन, देयरफॉर दे आर परमनंट. They have achieved their specific shape, particular shape असलेला बघायला मिळतो. Or there is a no change in the shape, size, function, physiology as well as structure, and therefore they are permanent. Protoplasm is small because there is a no increase in the protoplasm. Protoplasm ची वाढ होत नाही म्हणून तो स्मॉल असलेला बघायला मिळतो. Because of the large vacuole, this protoplasm is displaced at the periphery. तो डिस्प्लेस कुठे झालेला बघायला मिळतो, पेरिफेरीला झालेला बघायला मिळतो. न्यूक्लियस इज ऑल्सो डिस्प्लेस्ड ॲट द पेरिफेरी बिकॉज ऑफ द लार्ज व्हॅक्यूल. अँड मेटाबॉलिकली दे आर व्हेरी लेस ऍक्टिव्ह. व्हेरी लेस ऍक्टिव्ह. व्हेरी हा शब्द मी मुद्दा म्हणून वापरतो. एकदम कमी, कमी म्हणजे एकदम स्लो मेटाबॉलिझम त्याच्यामध्ये असलेलं बघायला मिळतं. इफ देयर इज अ मेटाबॉलिझम, बट ऑलवेज मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आर नॉट प्रेझेंट. And metabolically these are less active cells, and so these are called as a permanent tissue. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, परमनंट टिश्यू असं म्हटलेलं बघायला. सो दिस परमनंट टिश्यू कॅन बी डिवायडेड इनटू द डिफरंट ग्रुप्स. परमनंट टिश्यू सुद्धा वेगवेगळ्या ग्रुप मध्ये डिवाइड केलेला बघायला मिळतो. त्याचा ग्रुप करत असताना what kind of cells are involved in the formation of a tissue, the first and second based on the specific type of structures or composition of the cells that we will consider in the classification. So this permanent tissue is divided into the two different groups. पहिल्यांदा दोन ग्रुप मध्ये आपल्याला हा परमनंट टिश्यू डिवाइड केलेला बघायला मिळतो. पहिला आहे सिंपल परमनंट टिश्यू. पहिला आहे सिंपल परमनंट आणि दुसरा आहे कंपाऊंड और कॉम्प्लेक्स परमनंट. बघा इथं फक्त पहिल्यांदा मी एक समजावून सांगतो आणि आपल्याला वन बाय वन बघायचे पाहिजे. सिंपल परमनंट टिश्यू आणि दुसरा आहे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. इन केस ऑफ अ सिंपल परमनंट टिश्यू दे आर फाउंड ऑफ वन टाइप ऑफ सेल्स, ओनली वन टाइप ऑफ सेल्स, ओनली वन टाइप ऑफ सेल्स आर प्रेझेंट इन दिस टिश्यू. सिंपल म्हणून सिंपल काय म्हटलं तर एकाच प्रकारचे युनिफॉर्म सेल्स असतात. त्याच्यामध्ये एकाच प्रकारच्या सेल्स असलेल्या बघायला मिळतात. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स प्रेझेंट नसतात. ठीक आहे, हा टिश्यू ठराविक विचार. समजा एका टिश्यू मध्ये 4 सेल्स असतील तर ते एकाच प्रकारच्या असतील. शेप सुद्धा सेम असतील, त्याच्यामधलं स्ट्रक्चर सेम असेल, सगळं सेम असेल. ठीक आहे, एकाच प्रकार एकच असेल. अनेक सेल्स असतील पण एकाच प्रकारच्या असतील. ठीक आहे, अनेक सेल्स असतील पण एकाच प्रकारच्या आहेत म्हणून त्याला ओनली वन टाइप ऑफ सेल्स प्रेझेंट असं म्हणतो आणि त्याला सिंपल असतो. इथं काय असेल त्याचे उलट असेल, मोर दॅन वन टाइप ऑफ सेल्स प्रेझेंट. एकापेक्षा अनेक सेल्सचे टाइप त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता दुसरा जर याच्या विरुद्ध जर आपण बघितला, एक सेल अशी असेल, दुसरी सेल अशी असेल, तिसरी सेल अशी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स. म्हणजे इथं एकाच प्रकारच्या आहेत, इथं 3 वेगवेगळ्या प्रकारच्या आपण दाखवतो. शेप सुद्धा वेगळा असेल, साईज सुद्धा वेगळी असेल, स्ट्रक्चर वेगळं असेल आणि त्याची फंक्शन सुद्धा वेगवेगळी असेल स्पेसिफिक. म्हणून त्यांना कॉम्प्लेक्स असं म्हटलेलं बघायला मिळतं. तर बघूया वन बाय वन सिंपल मेरिस्टेमॅटिक टिश्यू सिंपल परमनंट टिश्यू कसा असतो तो आपण पहिला बघूया. दिस सिंपल परमनंट टिश्यू कॅन बी डिवाइडेड इनटू द 3 डिफरंट ग्रुप बेस्ड ऑन देअर फंक्शन अँड स्ट्रक्चर. 2 प्रकारचे आपण क्रायटेरिया त्याच्यामध्ये वापरले क्लासिफिकेशनसाठी. सिंपल टिश्यूचं क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण 2 क्रायटेरिया वापरले. एक आहे फंक्शन आणि दुसरा आहे स्ट्रक्चर किंवा कंपोजिशन. ओके, आपण त्यातला पहिला जर बघितला तर आपल्याला पॅरेन्कायमा असेल. पॅरेन्कायमा. दुसरा आपल्याला असलेला बघायला मिळेल कोलेनकायमा.
कोलेनकायमा आणि तिसरा असेल दॅट इज अ स्क्लेरेनकायमा. ठीक आहे, तीन वेगळ्या प्रकार, पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा. आता कायमा हा ग्रीक वर्ड आहे, टिश्यू साठी वापरला जातो, म्हणून पॅरेनकायमा बघूयात आपण त्याला काय, त्याचं काय महत्व आहे, कोलेनकायमाचं महत्व काय आहे आणि स्क्लेरेनकायमाचं महत्व काय आहे ते आपण बघूयात. अशा तीन सिंपल परमनंट टिश्यू आपल्याला असलेले बघायला मिळतात. पॅरेनकायमा जर बघितला तर त्याचं पहिलं स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर त्या स्ट्रक्चर मध्ये दोन्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये दिसते, दे आर लाईव्ह टिश्यू. दे आर फाउंड ऑफ लाईव्ह सेल्स. याच्यामध्ये सेल्स कशा असतात, लाईव्ह सेल्स प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. दीज आर फाउंड ऑफ लाईव्ह सेल्स, ऑलवेज प्रेझेंट फॉर्म ऑफ लाईव्ह सेल. दुसरं, these are having a cell wall formed of only cellulose. Cell wall. Cell wall कशाने बनलेली असेल, फक्त सेल्युलोजनं बनलेली बघायला मिळते. ठीक आहे, सेल्युलोजनं बनलेली बघायला. हे दोन क्रायटेरिया पहिले लक्षात ठेवायचे. एक आहे लाईव्ह आहे की डेड आहे आणि दुसरा सेल वॉल कशी आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टीवरती आपण पहिलं कंपोजिशन किंवा स्ट्रक्चर ह्या दोन गोष्टीवरती बघणार. त्याच्यानंतर शेप आपल्याला प्रेझेंट असलेला बघा. शेप असेल मोस्टली दे आर ओव्हल इन शेप. ते कसे असतात, जास्तीत जास्त वेळेस ओव्हल शेपचे असलेले बघायला मिळतात. अँड प्रॉमिनंट इंटरसेल्युलर स्पेसेस आर प्रेझेंट. इंटरसेल्युलर स्पेसेस प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. दे हॅव अ स्पेशल डिफरंट काइंड्स ऑफ द व्हॅक्युअल्स प्रेझेंट. याच्यामध्ये व्हॅक्युअल्स वेगवेगळे प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. व्हॅक्युअल्स मे बी लार्ज और स्मॉलर व्हॅक्युअल्स आर प्रेझेंट. कधी कधी लार्ज असेल किंवा स्मॉलर व्हॅक्युअल्स सुद्धा प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. अँड बेस्ड ऑन दॅट presence of a vacuole, these vacuoles may be storing different kinds of the products. बघा, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स स्टोअर केलेले बघायला मिळतात व्हॅक्यूल. मे बी स्टोरिंग स्टार्च, they may be storing air, they may be specialized for the photosynthesis. बघा, फोटोसिंथेसिस याच्यासाठी स्पेशलाइज्ड पॅरेनकायमा तुम्हाला बघायला मिळेल. when the parenchyma contain a large amount or large number of chloroplasts, then it is involved in the photosynthesis, and then they can be called as a chlorenchyma. त्यांना काय म्हणायचं, chlorenchyma, because they contain a chlorophyll pigment. chlorophyll pigment जर जास्त असेल आणि बघा लीव्हचे जे पॅरेनकायमा असतात, लीफ मध्ये जे पॅरेनकायमा असतात, वरचा जो झाला तो इपिडर्मीच्या आतमध्ये पॅरेनकायमा टिश्यू असतो. ज्यावेळेस आपण लीफचं स्ट्रक्चर बघू त्यावेळेस तुम्हाला अजून लक्षात येईल की ते जे स्ट्रक्चर असतं की त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट किंवा क्लोरोप्लास्ट ऑर्गॅनिली जास्त प्रमाणात असतात. आणि दे आर स्पेशलाइज्ड फॉर द फोटोसिंथेटिक प्रोसेस and therefore those are called as a chlorenchyma. There are some kind of plants which are present in the aquatic habitat, aquatic water. They are present in the water. In that they may have to float on the surface of the water. आपण बघितलं असेल कमळाचं झाड असतं, कमळाची पानं त्याच्यावरती तरंगतात. ती कशामुळे तरंगतात, ती आतमध्ये का बुडत नाही, तर त्याच्यामध्ये एअर ट्रॅप केलेला बघायला. त्याच्या आतमध्ये पॅरेनकायमाच्या मध्ये काय असतो, एअर ट्रॅप केलेला बघा. and that air trap tissue are maybe called as एरेनकायमा. त्याला काय म्हणायचं, एरेनकायमा असंही म्हटलं तरी चालेल. स्टार्च स्टोरिंग असेल, फॉर एक्झाम्पल पॅरेनकायमा प्रेझेंट इन द पोटॅटो, दे आर स्टोरिंग द स्टार्च. or parenchyma present in the sugar cane, they are storing the sugar. so food material storage सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये असलेलं बघायला मिळतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे पॅरेनकायमा आपल्याला प्रेझेंट असू शकतात. and so based on the function they can be of different. so these specialized functions are for only the parenchyma. so these parenchyma we can say they are in oval shape and they contain smaller or large cells. त्याच्यामध्ये छोट्या सेल्स असतील, मोठ्या सेल्स असतील, but prominent most of the time prominent intercellular spaces are present. but sometime they may also do not have a intercellular spaces.
त्याच्यामध्ये काही वेळेस इंटरसेल्युलर स्पेसेस सुद्धा ऍबसेंट असलेले बघायला मिळतील. दे मे बी समटाइम कॉम्पॅक्टली अरेंज्ड, काही वेळेस कॉम्पॅक्ट अरेंजमेंट आपल्याला याची असलेली बघायला मिळू शकते. ठीक आहे, पण ती काय कॉम्पॅक्ट अरेंजमेंट ही इट इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ दिस, बट ओनली इन द पॅरेन्कायमा ऑफ द परमनंट टिश्यू देयर कॅन बी द कॉम्पॅक्ट अरेंजमेंट. म्हणजेच कॉम्पॅक्ट अरेंजमेंट ऑफ अ सेल्स फाउंड इन, हा जर प्रश्न असेल कॉम्पॅक्ट अरेंजमेंट ऑफ अ सेल्स आर फाउंड इन विच ऑफ द फॉलोइंग टिश्यू, असं जर विचारलं असेल तर खाली ऑप्शन दिले जातील. ओनली मेरिस्टेमॅटिक टिश्यू, ओनली परमनंट टिश्यू, पॅरेन्कायमा अँड मेरिस्टेमॅटिक, ओनली पॅरेन्कायमा असं विचारलं तर पॅरेन्कायमा सुद्धा तुम्हाला त्यावेळेस विचारात घ्यावा लागेल की त्याची कॉम्पॅक्ट अरेंजमेंट असू शकते पॅरेन्कायमा. ठीक आहे, तर अशा प्रकारचे पॅरेन्कायमा आपल्याला प्रेझेंट असते. वॉटर स्टोरेज साठी असेल बघा, आपण मोठी मोठी झाडं बघितली असते, कॅक्टसचं झाड बघितलं असेल, निवडुंगाची जी स्टेम असतात ते मॉडिफाय झालेले असतात, लीफ लाईक स्ट्रक्चर असलेल्या बघायला मिळतं. त्याच्या आतमध्ये जे वॉटर स्टोअर केलेलं असतं त्याच्यासाठी सुद्धा काय असतो पॅरेन्कायमा. ठीक आहे, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होऊन पॅरेन्कायमा वेगवेगळे फंक्शन सुद्धा केलेली बघायला मिळतात. सो देयर इज अ नो सेल डिव्हिजन ऑकर्स इन द पॅरेन्कायमा. पॅरेन्कायमा मध्ये आपल्याला सेल डिव्हिजन असलेली बघायला मिळणार नाही, कारण ऑलरेडी परमनंट मध्ये आपण सांगितलं देयर इज अ नो सेल डिव्हिजन. इथं फक्त लक्षात ठेवायचं लाईव्ह असतात आणि सेल वॉल सेल्युलोज बनलेली असते. शेप वेगवेगळे असू शकतील, इंटरसेल्युलर स्पेसेस असतात आणि स्पेसिफिक व्हॅक्युअल असतील आणि त्या व्हॅक्युअलचं स्पेसिफिक फंक्शन सुद्धा आपल्याला याच्यामध्ये असलेलं बघायला मिळेल. सो दीज आर द पॅरेन्कायमा. Second type of a permanent tissue, a simple permanent tissue, that is a cholenchyma. Cholenchyma. आता याच्यामध्ये सुद्धा काय there may be the live tissue, live cells are present. याच्यामध्ये काय असतात live cells असतात. ह्या सेल्स आपण जर बघितल्या तर या सेल्सला सेल वॉल असतो, बरोबर. आणि ही सेल वॉल कशाने बनलेली असते तर दोन प्रकारच्या केमिकल्स न बनलेली असते. एक असते सेल्युलोज आणि दुसरा असतो पेक्टिन. रिमेंबर, आता याच्यामध्ये ऍड काय करायचं फक्त पेक्टिन ऍड करायचं. ठीक आहे, पेक्टिन इज प्रेझेंट इन द डिफरंट थिकनिंग. त्याचा थिकनेस अनइव्हन थिकनेस असतो, अनइव्हन थिकनेस असलेला बघा, अनइव्हन थिकनेस असलेला बघायला मिळेल. And therefore there can be presence of the pits सुद्धा present. Sometimes cell wall shows pits, small depressions in the cell wall. सेल वॉल मध्ये छोटे छोटे डिप्रेशन असले की त्या डिप्रेशनला काय म्हणायचं पिट्स असं, खड्डे असं म्हणायचं. ठीक आहे, जर एखादी सेल वॉल जर बघितली, समजा मी एक सेल वॉल तुम्हाला काढून दाखवते, पूर्ण सेल वॉल आहे, तर त्याच्यामध्ये काय असेल एक ठराविक असे खड्डे असतील बघा. असा खड्डा असेल, असा थोडासा सेक्शन घेतोय आणि त्याच्यानंतर हा काय असेल पीठ असेल, बरोबर. हे पीट्स आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळू शकते. आता दुसरी गोष्ट, स्पेशली दीज आर ऑफ डिफरंट शेप. याचे शेप वेगवेगळे असू शकतात आणि स्पेशली दे आर हेक्सागोनल और अँग्युलर इन शेप. ते कशा असतात अँग्युलर शेपच्या सेल्स याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतील. कसाही अँगल असते, पॉलिगॉनल सेल्स असते, मोस्टली पॉलिगॉनल सेल्स. मी आता काही ठराविक सेल्स जर काढल्या तर आपल्याला लक्षात येईल की या पॉलिगॉनल सेल्स मध्ये नेमकं काय काय प्रेझेंट असतं, जर असं आपण बघूया. जर आपण बघितलं तर ऍट द एंड और ऍट द अँग्युलर रिजन देयर इज अ मच मोर थिकनेस ऑफ द सेल वॉल ऑब्झर्व बिकॉज ऑफ द डिपॉझिशन ऑफ अनइव्हन डिपॉझिशन ऑफ द पेक्टिन. पेक्टिनचं अनइव्हन डिपॉझिशन होतं, म्हणून ज्या ठिकाणी अँगल आहे त्या ठिकाणी जास्त थिकनेस असलेली बघायला मिळते. ज्या ज्या ठिकाणी अँगल त्या ठिकाणी थिकनेस काय असेल जास्त असेल. अँग्युलर थिकनेस इज मच मोर. जर आपण पूर्ण ह्या सेल साठी जर बघितलं तर इथं थिकनेस जास्त असलेली बघायला इकडच्या बाजूला अशा पद्धतीनं अनइव्हन थिकनेस असलेली बघायला. ज्या ज्या ठिकाणी अँगल्स आहेत तिथं थिकनेस जास्त आणि ज्या ठिकाणी अँगल नाही तिथं थिकनेस कमी, असं अनइव्हन डिपॉझिशन आपल्याला ह्या पेक्टिनचं झालेलं बघायला. therefore they looks in different way. So these are the cholenchyma. These cholenchyma
do have a specific function because they gives a mechanical strength to the different plants of the parts of the plant. हे कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? They gives a mechanical strength. Mechanical strength. They gives a mechanical strength, and therefore they gives a protection from the tearing of the leaf. लीफ फाडताना आपल्याला आवाज येतो. तो आवाज कशामुळे येतो? तर कोलिन कायमा त्याच्यामध्ये जास्त प्रेझेंट असतो. त्या तुटत नाही, हार्ड असतात. ठीक आहे. हार्डनेस ऑफ द सॉफ्ट पार्ट्स इज बिकॉज ऑफ द कोलिन कायमा. म्हणून याला मेकॅनिकल स्ट्रेंथ अँड टिअरिंग इज प्रिव्हेंटेड. ब्रेकिंग ऑफ द स्टेम इज ऑल्सो प्रिव्हेंटेड इन द अर्ली स्टेजेस. अर्ली स्टेज मध्ये स्टेमचं ब्रेकिंग जर होत असेल तर ते सुद्धा इथं प्रिव्हेंट केलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. सो इट गिव्स अ प्रोटेक्शन फ्रॉम द मेकॅनिकल फोर्सेस. वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिकल फोर्सेस. इट अलाउज द बेंडिंग अँड फ्लेक्सिबिलिटी. याचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे? बेंडिंग आणि फ्लेक्सिबिलिटी जी आहे स्टेमला किंवा लीफला, ही सगळी कशामुळे झालेली बघायला मिळते? कोलेन कायमामुळे भेटलेली बघायला मिळते. जर आपण एखादं स्टेम जर घेतलं, छोटं कुठलंही स्टेम घ्या. परवा ते कुठलं तरी गवत लागतं ना आपल्या नवरात्रीला, माहित नाही काहीतरी गवत. हा, खंडेनवमीला. बरोबर, खंडेनवमीला ते गवत आणतात ना, मला माहित नाही काय नाव काय म्हणतात. तर ते गवत असतं, ते फ्लेक्सिबल आहे बघा. असं इकडे तिकडे वागतं ना, तर ते कशामुळे असतं? असू द्या, ते काय तुम्ही म्हणा, पण ते जे आहे त्याच्यामध्ये बेंडिंग आणि फ्लेक्सिबिलिटी असते. ती कशामुळे असते? तर कोलेन कायमामुळे असते. ही बघायला मिळते. तर अशा पद्धतीनं मेकॅनिकल स्ट्रेंथ देण्याचं काम हे आपल्याला कोलेन कायमा केलेले बघायला मिळते. अनइव्हन थिकनेस असते, ही एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. अँड लास्ट टाइप ऑफ सिंपल परमनंट टिश्यू, सगळ्यात शेवटचा सिंपल परमनंट टिश्यू असलेला बघायला मिळतो. दॅट इज अ स्क्लेरेन्कायमा. आता याच्यामध्ये शेप वेगवेगळे असते. ठीक आहे. शेप याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे असते, पण या सेल्स काय असतात? पूर्णपणे डेड असलेल्या बघायला मिळतात. दे आर लाईव्ह ऍट द बिगिनिंग व्हेन दे आर फॉर्म. ज्यावेळेस तयार झालेले असतात त्यावेळेस लाईव्ह असतात, पण ज्या वेळेस ते मॅच्युअर होतात, ऍट द मॅच्युरिटी दे आर डेड. ह्या सेल्स कशा असतात? मॅच्युरिटीच्या वेळेस डेड असलेल्या बघायला मिळतात. दुसरी गोष्ट, सेल वॉल is formed of the special type of a chemical that is a lignin. कशाने तयार झालेलं बघायला मिळतात? सेल वॉल मध्ये सेल्युलोजच्या ऍडिशन मध्ये काय डिपॉझिशन झालेलं बघायला मिळतं? लिग्निन डिपॉझिट झालेलं बघायला मिळतं. लिग्निन इज डिपॉझिटेड इन द सेल and therefore they are very hard in nature. ते काय असतात? हार्ड असलेल्या बघायला मिळतात. शेप, दोन प्रकारचे शेप आपल्याला याच्यामध्ये असलेले बघायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारचे शेप असलेले बघायला मिळतात. These can be divided into the two group based on the shape. शेप कसे असतात त्याच्यावरून यांचे दोन ग्रुप पडतात. एक आहे फायब्रस स्क्लेरेन्कायमा आणि दुसरं स्क्लेरिड्स. फायबरचे असतात. फायबर्स जर बघितले, दे आर हायली इलॉंगेटेड अँड टॅपरिंग एंड्स. त्याचे एंड्स कसे असतात? टॅपरिंग असतात. इलॉंगेटेड असतात, टॅपरिंग एंड्स असते. हे बघा. युनिफॉर्म थिकनेस ऑफ अ सेल वॉल इज ऑब्झर्व्ड. युनिफॉर्म थिकनेस, सेल वॉलची काय असते? युनिफॉर्म थिकनेस असते. ही बघायला मिळते. ठीक आहे. आणि ऍट द central part of the cell there is a much more thickness and at the end there is a tapering thickness. Tapering म्हणजे narrow thickness आपल्याला तिथं असलेली बघायला मिळेल. They also have pits. यांच्यामध्ये pits असतात. Mostly when you talk about the fibers there are unbranched pits असलेले बघा. unbranched pits असतात. अनब्रांचेड पिट्स कशा असतात? डायरेक्टली दे आर कनेक्टिंग टू इच अदर.
एकमेकाला कनेक्ट केलेले बघायला मिळतात. इथं पीठ असतं, इथं पीठ असतं, इथं पीठ असतं. म्हणजेच काय, देयर इज नो डिपॉझिशन ऑफ अ लिग्निन. पीठ म्हणजे काय, अगोदरच्या याच्यामध्ये पीठ बघितले आपण, त्याच्यामध्ये पेक्टिन डिपॉझिट ज्या ठिकाणी नाही त्याला पीठ असं म्हणायचं, फक्त सेल्युलोज आहे. इथं काय, सेल्युलोज फक्त आहे आणि लिग्निन नाही, अशा ठिकाणी पीठ असं म्हणायचं. म्हणून तिथला थिकनेस जो आहे तो कमी दिसतो आणि इतर ठिकाणचा थिकनेस जास्त दिसलेला बघायला मिळतो. तर अशा प्रकारचे अनब्रँच्ड पीट्स आपल्याला इथं असलेले बघायला मिळतात आणि हे इलॉंगेटेड असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हे फायबर्स महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. इट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द गिव्हिंग द मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द स्टेम. स्टेमला मेकॅनिकल स्ट्रेंथ देण्याचं काम आपल्याला फायबर्स केलेले बघायला मिळतं. आता दुसरा आपल्याला पार्ट असलेला बघायला मिळेल स्क्लेरिड्स. स्क्लेरिड्स, these sclerids are elongated but with a blunt end. टेपरिंग एंड याच्यामध्ये नसतं किंवा नॅरो एंड नसतं, टिप नसतं, तर काय असतो, ब्लंट एंड असलेला बघा. इलॉंगेटेड असतील, ब्लंट एंड असते आणि एंडला थिकनेस कमी असते. एंडला काय असेल, थिकनेस कमी असलेली बघायला मिळेल, पण मध्ये मात्र थिकनेस जास्त असते. सो युनिफॉर्म थिकनेस असेल, पण याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे स्क्लेरिड्स असतात, शॉर्ट असतात, शॉर्ट असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय, ब्रँचड पीट्स असलेले बघायला मिळते. पीठ कसे असतात, ब्रँचड असतात. बघा मी पीट्स ब्रँचड आहेत म्हणजे काय करतो, हा रिजन आपल्याला अशा पद्धतीने पीठ तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल ब्रँचड असतं. किंवा याच्यामध्ये बघा कशाही पद्धतीनं इथं थोडासा रिजन असेल, इकडे असेल, इकडे एक असेल, इकडे एक असेल, म्हणजे आतमध्ये ओपन होतो. बिकॉज they are responsible for the communication between the different cells, nearby cells मध्ये communication म्हणून त्याला ब्रँच पीट्स असलेले बघायला मिळतात. they are also hard, हे सुद्धा हार्ड असलेले बघायला मिळतात. म्हणजेच these are giving the protection or formation of a hard part in the plant body. प्लांट बॉडी मध्ये हार्ड पार्ट किंवा मधलं वूड रिजन असतो त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. किंवा सीड्सचं कव्हर असतं त्याच्यामध्ये सुद्धा प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. किंवा फायबर्स असतात आपले, क्लॉथ फायबर्स किंवा टेक्सटाईल फायबर्स जे असतात, दोज ऑल आर फॉर्म्ड ऑफ दिस स्क्लेरेन्कायमा. ज्यूट माहिती आहे तुम्हाला, ज्यूट, नंतर ज्यूटची कपडे मिळतात, लिनन वगैरे ब्रँड आहेत, ज्यूटची कपडे असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. किंवा हेम, आपण त्याला अंबाडा असं म्हणतो, माहिती आहे, अंबाडा नाही माहिती, तर ती अशा प्रकारची. किंवा सुतळी असते, सुतळी माहिती आहे, दोरी सुतळीचा प्रकार, किंवा काठ्या वगैरे असतो, तर ते तयार करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे फायबर्स महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. सो दीज आर द सिंपल परमनंट टिश्यू. हे सगळे सिंपल परमनंट टिश्यू असलेले बघायला. कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आपण उद्याच्या लेक्चरला बघू. ठीक आहे.